सामाजिक सलोखा व विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गेल्या 8 वर्षांपासून सातपूर शहरात सातपूर शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। या सोहळ्यानिमित्त आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सातपूर अशोकनगर परिसरातील जानता राजा मैदान येथे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सातपूर शहरातील खाजगी शाळा आणि मनपा शाळा या विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी बापूसाहेब पाटील व मनपा अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आले। यावेळी समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले। यावेळी शिवजन्मोत्सव समिती 2025 या वर्षाचे अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षा लोंढे, उपाध्यक्ष पंकज निक्कम, उपाध्यक्ष रोहिणी जोशी, सरचिटणीस किरण बडे, सरचिटणीस यशवंत पवार, नवनाथ शिंदे, प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कोर कमिटीचे सभासद, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागच्या वेळेस पण या कार्यक्रमाला मी होतो आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम सातपूर शिवजन्मोत्सव समिती करत असते। त्याचे अध्यक्ष जीवनजी रायते, कार्याध्यक्षा दीक्षाताई लोंढे, उपस्थित सर्व मान्यवर, आमचे शिक्षण विभागाचे बेटी पाटील सर, खांडबाले सर, सर्व मान्यवर, खूप इथे छान अशा वातावरणात या स्पर्धा आणि मी दरवेळेस बघत असतो चिमुकले अतिशय उत्साहात या कार्यक्रम पार पाडत असतात। मला आठवतं की महाराजांची सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून मागच्या वेळेस ज्यांनी छान उपक्रम केले त्यांना मी छत्रपती शिवरायांच्या शिवराई सुद्धा मी गिफ्ट दिल्या होत्या। यावेळेस बाकी काही कामांमुळे बिझी झालो, परंतु ही जसं सरांनी सांगितलं पुढच्या वेळेस आणखी आकर्षक बक्षीस ठेवू, तसं मी माझ्या वतीने आणखी काय बक्षीस देता येईल ते बघेन। परंतु माझी अशी विनंती राहील की सर्व जे पालक आहेत, माता आहेत, यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। तुम्हाला सगळ्यांना आपले पोरं शिवबांसारखे असावे, संस्कारी असावे अशी इच्छा आहे, पण त्यासाठी सुद्धा तुम्हा आयांना सर्वांना जिजाऊंसारखं झटावं लागेल। आपण बघतोय आज सातपूर सिडको सारख्या भागात जिथे बरेचसे कामगार वस्ती, आपण सर्व पालकांनी गरिबीत आयुष्य घालवलेलं असतं, आपलं जडणघडण शिक्षण हे गरिबीत झालेलं असतं, म्हणून आपण विचार करतो की या पुढच्या पिढीला मी सर्व सुख देईल, परंतु आपण बघतोय की हे पोरं पैशांचा काही ठिकाणी पॉकेट मनीचा दुरुपयोग करून वेगवेगळे नशा करताय। तुम्ही 4 दिवसापूर्वी पाहिलं व्हिडिओमध्ये की ती एक मुलगी शिवीगाळ करते लोकांना, इथपर्यंत आपले पालक बिघडणार नाही, पाल्य बिघडणार नाही, ही सुद्धा सर्व पालकांनी जबाबदारी घ्या। आपले मुलं जसे महापालिकेच्या शाळा अतिशय स्तुत्य असा दर्जा सरांच्या मार्गदर्शनाखाली बीटी पाटील सरांचं चालू आहे, तसं तुम्ही सगळ्यांनी की मुलं फक्त 1/4 म्हणजे जर तुमच्या 6च शाळेत आहे तर 3/4 म्हणजे 75% तुमच्या सहवासात असतं आई वडिलांच्या, म्हणून तुम्ही सुद्धा एक जबाबदारीने की आपला मुलगा काय शिकतो, त्याचे मित्र कसे, मुलगी कशी, तिला लगेच मोबाईल देऊ नका, चांगलं त्यांचं शिक्षणच मोबाईलवर बघता हे बघा, हे पॅरेंट्सची फार मोठी जबाबदारी आहे आणि हे संस्कारी हे मुलंच आपला हा देश घडवतील। त्याच्यामुळे हे आजच्या स्पर्धांमार्फत तर खूप सर्वांनी असे नटून थटून तर केलेले, परंतु शिवबांचे गुण पण फक्त 1 दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी त्यांच्यावर तुम्हा माता पित्यांना रुजवायचे, ही तुम्ही सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या प्रत्येक घरात जिजाऊ आणि शिवबा जन्माला यासाठी तुम्ही प्रयत्न करावे। दरवेळेस सातपूर जन्मोत्सव समिती खूप छान उपक्रम आयोजित करते, यावेळेस सुद्धा हे उपक्रम आम्ही बघू। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।
आहे आणि समोर बसलेल्या या विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी, सर्वप्रथम मी या शिवजन्म उत्सव समितीचं अभिनंदन करेन आणि मनापासून धन्यवाद देईन. धन्यवाद आणि अभिनंदन यासाठी की आजच्या पिढीला शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास समजावा, उमगावा आणि त्या पद्धतीने पावलावर पाऊल ठेवून या समाजासाठी, या देशाची सेवा आपल्याला करता येतं का? जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जे स्वराज्य मिळालेलं आहे, जे पूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे, ते आपल्याला टिकवता कसं येईल यासाठी ही समिती सातत्याने 8 वर्षापासून काम करते आहे. आणि कुठली वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित तो विषय असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वातंत्र्य असतं की त्या शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपण व्यक्त व्हावं. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा इतर कुठल्याही प्रकारचं धांगडधिंगा न करता शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारितच काही कार्यक्रम मला वाटतं आयोजन केलेलं आहे. बरोबर आहे ना? सातपूर शिवजन्म समितीच्या वतीने दरवर्षी सातपूर विभागातील नव्हे तर नाशिक विभागातील अनेक शाळा या समृद्ध स्पर्धांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये, निबंधलेखन स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. सर्वप्रथम मी आमच्या शिक्षण विभागाचे आदरणीय आमचे मार्गदर्शक शिक्षण अधिकारी आदरणीय BT पाटील साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करेन. कारण मागील वर्षी पण आम्ही त्यांच्याकडे समिती गेली आणि तात्काळ त्यांनी त्या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि सर्व शाळांना आपल्या स्तरावरून सहभागी होण्याचं आदेशित केलं. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने मुलं या ठिकाणी उपस्थित आहे. याही वर्षी गेल्यानंतर दीक्षाताई आणि मी सोबत गेलो होतो. तात्काळ साहेबांनी परिपत्रक काढून सर्व शाळांना आदेशित केलं की आपण या उपक्रमात सहभागी व्हावं. म्हणजे महाराजांच्या कार्यासाठी अनेक अधिकारी, पदाधिकारी, समाजातील अनेक लोक या ठिकाणी पुढे येतात जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जनाजनात, मनामनात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं ही या मागची चळवळ आहे. याही वर्षी समितीने वितरणासाठी भरपूर अशी बक्षिसांची रक्कम ठेवलेली आहे. प्रत्येक खासगी शाळा, मनपा शाळा असो, कुठल्याही प्रकारचा भेदभाव या स्पर्धेमध्ये केला जाणार नाही, होणार नाही. अत्यंत पारदर्शक पद्धतीने स्पर्धा आतापर्यंत पार पडलेली आहे. याही पुढे या ठिकाणी पुढे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या विद्यार्थ्यांना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर हे छोटंसं बीज आपण लावलेलं आहे. त्याचं भविष्यात रोपट्यात आणि वटवृक्षात रूपांतर होईल आणि हजारो मुलं त्यांच्या भागामध्ये सातपूर शिवजन्मोत्सवचा जसा इथे कार्यक्रम चालतो तसा तोच कार्यक्रम ते सगळीकडे चालवतील. या कार्यक्रमापासून ते प्रेरणा घेतील आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सातपूर शिवजन्मोत्सव समितीने जे मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आमच्या खाजगी शाळा असतील, मनपा शाळा असतील, त्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा सातपूर शिवजन्मोत्सव समितीला धन्यवाद देतो. जाणता राजा या ठिकाणी प्रारंभ झालेला असून सातपूर शिवजन्मोत्सवाला आज खऱ्या अर्थाने प्रारंभ झालेला आहे. आजच्या समूह नृत्य स्पर्धेने, सांस्कृतिक कार्यक्रमाने आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपायुक्त मयूर पाटील साहेब, त्याचप्रमाणे BT पाटील साहेब शिक्षण अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करते. खरं तर या कार्यक्रमाला खाजगी शाळा असेल, महानगरपालिकेच्या शाळा असेल, अशा सर्वच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. त्यांचं मी खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी खरं तर हा मोठा प्लॅटफॉर्म हा सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 यांनी हा मिळवून दिलेला आहे. आम्हाला फार आनंद होत आहे की मुलांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, ज्यामुळे आम्हाला या मुलांचा सार्थ अभिमान यासाठी वाटतो की त्यांनी आम्हाला असं वाटतं की शिवरायांना आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे असं वाटतं. या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने विविध स्पर्धा ह्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, पोवाडा गायन स्पर्धा असेल आणि समूह नृत्य अशा विविध स्पर्धेंनी हा कार्यक्रम
दोन्ही परीक्षकांचा आभार मानते। त्याचप्रमाणे मोठा सहभाग जो नोंदवला होता तो सुरेश खांडबाले साहेब आणि रायते सर या दोघांचाही मी आभार मानते। गेल्या महिनाभरापासून त्यांनी मुलांची नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन करत आहे खताळे साहेब यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते। या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते। उद्यापासूनचा जो पाळण्याचा कार्यक्रम आहे आपण सर्व मुलांनी पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि 19 फेब्रुवारीला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या उत्साहामध्ये याच ठिकाणी जाणता राजा मैदान या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। आजच्या पिढीला त्याचप्रमाणे उद्याच्या पिढीला शिवरायांची कारकीर्द शिवरायांचे पराक्रम हे माहीत होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी शिवजन्मोत्सव समिती सज्ज असून आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी आशा व्यक्त करते। या कार्यक्रमाला शुभेच्छा देते। परत एकदा मान्यवरांचे खूप खूप आभार मानते। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा, सातपूर।